सुंदर असा चेंडू तिथं पाहायला मिळतोय, काही न समजलेला चेंडू. आणि या दरम्यान सुंदर असा जो प्लेयर आहे, मॅन ऑफ द सिरीज ना, बेस्ट बॉलर जो आहे टुर्नामेंट मधला, त्याला आयरिशर फुटवेअर इंद्रायण सोनवणे यांच्याकडून शूज आहे, ब्रँडेड कंपनीचा शूज आहे, याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. आणि प्रत्येक विकेटला 21 रुपयाचे पारितोषिक त्यांनी लावलेलं आहे. येस येस, पुढचा चेंडू मारला, फटका. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. एक धाव पळून पूर्ण. दुसरा धावेचा कोणताही प्रयत्न नाही. पुढचा चेंडू सुहास याचा, त्याचाच भाऊ आहे तो छोटा ढंप्या, काय करतोय पाहूया. भाई भाई पे भारी असं दिसतंय. मोठा भाऊ लहान भावावरती भारी, असंच काहीतरी चित्र पाहायला मिळतंय आपल्याला. अनुभव हा अत्यंत महत्वाचा असतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा काही न समजलेला चेंडू ढंप्या याला. सुहास बोडरे सुंदर अशी गोलंदाज. पुढचा चेंडू पाहूया काय करतात ते. पुन्हा एकदा चकलेले आहेत ते. फोन कर. सुंदर असा फटका, या 6 धावा डंप्याच्या बॅटमधून. ढंप्याने मारलेला सुंदर असा फटका बॅकच्या दिशेने, जिथं गरज होते डॉट चेंडू जाऊन सुद्धा एक षटकार घेतलेला आहे आपल्या संघासाठी. दरम्यान एका षटकाच्या समाप्तीनंतर संघात धावसंख्या झाली ते 7 बिनबाद 7. दुसरं षटक घेऊन आलेले ते सूरज मोहिते दिव्यांश फायटर संघाकडून. त्यांचा सामना करतात ते आबी. पाहूया काय करतात आबी. मारलेला फटका कट केलेला. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं सूरज मोहिते याचं. काही न समजलेला चेंडू आबी यांना. आबी धायगुडे असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की मार रिव्हर्सिपने मारला फटका. आणि पाहूया किती धावत आहेत ते. तिथं आहे ते संजय चव्हाण. चौकार. संघात धावसंख्या 4 ने भर. सुंदर असा फटका खेचून घेतलेला होता तो आबी धायगुडे यांनी. खंडाळा तालुक्यामध्ये आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने फेमस झालेले आहे ते आबी. मारलेला फटका वेट एंड वॉचच्या भूमिकेत होते पण चौकार. हालचाल करावी लागते पण त्यांना असं वाटलं हातामध्ये चेंडू येईल पण तसं काय झालेलं नाहीये. संघात धावसंख्या 4 ने भर.
याच्यानंतर होणारा सामना SK रॉयल वर्सेस थंडरबर्ड. कर्णधारांनी टॉससाठी पॅव्हलियन मध्ये यायचं आहे. SK रॉयल किंग आणि थंडरबर्ड कॅप्टन. मारला फटका, बिनबबाट उत्तुंग असा फटका मारलेला आहे अभिजित धायगुडे यांनी. अतिशय सुंदर, खूपच लांब पल्ल्याचा असा मारलेला फटका आणि संघाच्या धावसंख्या एकदम 6 ज्याची गरज होती. अशा वेळी सुंदर असे फटके मारू शकतात ते. हॅलो, मी आलो इकडं, ऐका की आलो इकडं. काय झालं, फोन करतो 5-10 मिनिटात मी आपल्याला. मी आणतो, थोडं पेमेंट करायला लागलं आपल्याला. 5-430 पाठवा. ते माझ्याकडे नव्हत्या म्हणून मी नाही आणली. मी सोमवारी जाणार, सोमवारी घेऊन नक्की नक्की. 5-430 मारलेला फटका आणि चौकार. संघात धावसंख्या 4 ने भर. संघात धावसंख्या 25. मारला फटका आणि 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 पुन्हा एकदा चौकार. दरम्यान षटकाची समाप्ती. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघात धावसंख्या 29. सुंदर अशी धावसंख्या झालेली आहे ती 2 षटकांमध्ये पॉवर प्ले मध्ये. तिसरं षटक घेऊन आले ते नाव काय, सुहास बोडरे. मारलेला फटका ऑफच्या दिशेने आणि बिनबोबाट चौकार. नाही का चौकार पंच? चौकार, बिनबोबाट चौकार. संघात धावसंख्या 4 ने भर. अब भाई भाई पे भारी. अरे बाप रे, अरे बाप रे. हेलो, एकदम 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 परफेक्ट शॉट. हाइट छोटी फाइट मोटी आणि इस ओव्हर में भाई भाई पे भारी, ढंप्या चिक्क्या पे भारी असं समीकरण पाहायला मिळतंय. संघात धावसंख्येत भर. संघात धावसंख्या झाली ती 39. मारले फटका. सुंदर क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळतंय. सुंदर असा रन रेट चालू आहे ते श्रीराम 11 संघाचा. एकही विकेटचं पतन नाही अजूनपर्यंत. पुढचा चेंडू
मारला फटका, पुन्हा एकदा घणाघाती षटकार आबी धायगुडे यांच्या बॅटमधून आलेला. लहान मंडळी राजवण गोदे आणि त्याचे सहकारी चिरप करताना श्रीराम इलेव्हन संघाला. तसेच संघाचे मालक श्रीरामदादा सुद्धा आनंदीमय वातावरणामध्ये चेअरअप करताना. सुंदर गोलंदाजी करण्याची गरज, खरं तर सुहास बोडरे यांना सुंदर असं कमबॅक करण्याची गरज. पुन्हा एकदा षटकार. काही न करू शकलेले आहेत ते फिल्डर संजय चव्हाण. संघात धावसंख्येत पुन्हा एकदा 6 वर संघात धावसंख्येत आलेले ती 52. तिसरं षटक प्रगती. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येची भर. एक धाव पळून पूर्ण. ऊन जास्त वाटते का? तसं नाही म्हणायचा. पण शिवी तेवढी मोठी नाही त्याची, अजून मोठा व्हायचा तो. शिवी लय मोठी ती. बंटी जावळे गोलंदाजीसाठी आलेले आहेत. ते बंटी मारले फटका. लेगच्या दिशेने पाव्या की धाव मिळतात तिथं. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं बुनसर यांच्याकडून. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन करताना बंटी जावळे. किती धाव आताच्या? 1 धाव. सुंदर अशी गोलंदाजी करताना बंटी जावळे. हॅलो. सुंदर असा घणाघाती षटकार आबी धायगुडे यांच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळतो आपल्याला. आबी धायगुडे संयमाने खेळताना दिसत आहेत.
अजून एकाही विकेटचं पतन नाही. इतकी सुंदर ते अभि मारलं फटकार. पुन्हा एकदा घानाघाती षटकार. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 68. आबी तायगुडे सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत ते. वैयक्तिक 49 धावसंख्येवर खेळताना आबी तायगुडे. वैयक्तिक 50 रनांसाठी 50 साठी 1 धावेची गरज त्यांना आबी तायगुडे यांना. अजून एक ओव्हर आहे. पुढचा चेंडू आणि 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 पाहूया झेल होतोय का ते. आणि टाळ्या झाल्या पाहिजेत आबीसाठी. अर्धशतक वैयक्तिक कंप्लीट झालेलं आहे. अतिशय गचाळ रीतीने ओव्हर थ्रो. किती धावा त्याच्या 3 ना. आता 3 धावा भेटल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघात धावसंख्या 71 विथ द 50 ऑफ आबी. याच्यानंतर होणारा सामना थंडरबर्ड वर्सेस एसके रॉयल. आपले कॅप्टन पॅव्हिलियन मध्ये बॉलर आहे ते संजय चव्हाण. रन आउट. एसके रॉयल आणि थंडपट्टवा सोडून घ्या. संजय चव्हाण बॉलर. कोणाच बॅट्समनचं कुमार जानकर खेळण्यासाठी सज्ज. पुढचा चेंडू संजय यांचा सामना करेल. मारला फटका. क्लासिक शॉट म्हणावं लागेल. षटकार. संघात धावसंख्या 78. पुढचा चेंडू डॉट डॉट चेंडू.
हॅलो. पुढचा चेंडू संजय यांचा सामना करेल. आबी वैयक्तिक धावसंख्या खेळतात ते 59. सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळेल दिव्यांश फायटर संघाकडून. बॉल किती राहिले? 80 धावसंख्या. मारला फटका, षटकार. एक राहिले एक. पुढचा चेंडू चौकार. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका आणि चौकार. संघात धावसंख्या झालेली ती 90. जिंकण्यासाठी 91 धावांची गरज दिव्यांश फायटर संघाला. पहिल्या चेंडू पासून स्फोटक अशी खेळी. हॅलो. पुढील होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस थंडरबर्ड. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की आपला टॉस करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. होणारा सामना थंडरबर्ड वर्सेस SK रॉयल्स त्यांच्यामध्ये होत असलेली ही नाणेफेक. आणि SK रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. तरी आपला निर्णय त्यांनी लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये कळवायचा आहे. आत्ता चालू असलेला सामना श्रीराम वॉरियर्स वर्सेस दिव्यांश फायटर.
दिव्यांश फायटर संघापुढे खूपच मोठे असे आव्हान श्रीराम वॉरियर्स संघाने उभं केलं आहे. 30 चेंडूंमध्ये 91 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ओपनिंगसाठी आलेले आहेत दिव्यांश फायटर संघाकडून सूरज मोहिते आणि त्यांना साथ देतील नॉन स्ट्राईक वरती अजित बुन. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पॉवर प्लेचे पहिले षटक घेऊन येत आहेत कर्णधार स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती. अभिदाई गुडे त्यांचा सामना करतील सूरज मोहिते. पाहूया सामन्याचा पहिला चेंडू. सुंदर असा फटका, कॅचचा प्रयत्न, परंतु तिथे कॅच सोडलेला आहे आणि यावरती पाहूया किती धावा निघतायत. पहिल्याच चेंडूवरती मिळालेले सूरज मोहिते यांना जीवनदान. पाहूया त्याचा फायदा सूरज मोहिते आपल्या संघासाठी काय करून घेत आहेत. सुंदर असा चेंडू टाकला होता पहिलाच अभिदाई गोडे यांनी, परंतु कॅच घेण्यामध्ये फिल्डर असफल. पुढील चेंडू अभियांचा. सामना करतील सूरज मोहिते. पहिल्या चेंडूवरती भेटलेले जीवनदान. पुन्हा एकदा तोच फटका, परंतु यावेळेस थोडासा अवघड पद्धतीचा झेल होता. सुंदर अशी फिल्डिंग रनआउटची संधी, परंतु कोणतीही रन नाही या ठिकाणी. 2 चेंडूंमध्ये 3 धावा. पुढील होणारा सामना एसके रॉयल्स वर्सेस थंडरबर्ड. अभिदाई गुडे यांचा पुढील चेंडू. सामना करतील अजित. फुलटॉस चेंडू आणि मारलेला आहे. पाहूया फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत का. राहुल ढोंबरे यांची सुंदर अशी मिसफिल्ड पाहायला मिळाली आपल्याला. कॅच सोडलेला आहे तिथे. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांनी 2 कॅच सोडले होते. आजच्या दिवशी त्यांनी 1 कॅच सोडलेला आहे. थोडंसं क्षेत्ररक्षणावरती त्यांना फोकस करावा लागेल. पुढील चेंडू अभियांचा. सामना करतील सूरज. सुंदर असा एक्स्ट्रा कव्हरला मारलेला चेंडू. गॅप मधून चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. पाहूया या ठिकाणी किती धावा येत आहेत आणि पंचांचा इशारा. या 4 धावा. सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला सूरज मोहिते यांच्या बॅटमधून. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उठवताना दिसत आहेत आपल्याला सूरज मोहिते. त्यांना पहिल्या चेंडूवरती जे जीवनदान भेटले होते ते कुठेतरी श्रीराम वॉरियर्स संघाला विजयाच्या पासून. सुंदर असा फटका. चेंडू जातोय सीमारेषा पार. हा येतोय षटकार. अर्धा डझन धावा संघाच्या धावसंख्येमध्ये ऍड होत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 14 या धावसंख्येवरती. सुंदर असं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळते. 18.20 च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील दिव्यांश फायटर संघाला जर हा सामना आपल्याला सक्सेसफुली चेस करायचा असेल तर. प्रत्येक ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्या तर 90 धावसंख्या होऊ शकते दिव्यांश फायटर संघ. पुढील चेंडू अभियांचा. सामना करतील सूरज. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मिस टाइम फटका. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत आहेत का, परंतु पाठलाग आणि हा जातोय 1 बाउन्स चेंडू सीमा पार. षटकाची होती समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर रिक्वायर्ड रन रेट मिळवण्यास सफल ठरलेले आहेत दिव्यांश फायटर संघाचे दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या जाऊन पोचती ती 18 धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक. या षटकामध्ये 18 धावा आल्या. 1 षटकार आणि 2 चौकार यामध्ये समाविष्ट.
वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत सौरभ बोडरे उर्फ ढंप्या. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांच्याकडून एक हॅट्रिक येताना पाहिली. सुंदर अशी ओव्हर टाकली होती. त्या ओव्हरमध्ये त्यांनी 5 धावा दिल्या होत्या आणि एक हॅट्रिक घेतली होती. मोरवेच्या साईडने बॉलिंग करताना सौरभ बोडरे, त्यांचा सामना करतील अजित. पहिला चेंडू, सुंदर असा स्लॉट मध्ये चेंडू आणि अजित बुन यांनी मिड ऑनच्या डोक्यावरून मारलेला आहे हा चेंडू. चेंडू जातोय 6 रनांसाठी. हा येतोय षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा करून घेत आहेत दोन्ही फलंदाज दिव्यांश फायटर संघाचे. पहिल्या चेंडूवरती येताना दिसतोय आपल्याला मोठा फटका. धावा येत आहेत अर्धा डझन. पुढील चेंडू सौरभ यांचा सामना करतील अजित बुन. पुन्हा एकदा मारलेला फटका स्ट्रेट. या ठिकाणी थोडेसे फंबल पाहायला मिळते आपल्या फिल्डर कडून, परंतु कोणतीही अतिरिक्त धाव नाही. धावे ती 1. संघाची धावसंख्या जाते 1 धावेने पुढे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 धावा. बिनबाद 25. दिव्यांश फायटर संघासाठी एक पारितोषिक लागलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. सलग 3 षटकार जर कोणत्याही फलंदाजाने मारले तर महाराज बाबू महाराज यांच्याकडून 500 प्लस 3 षटकारास 500 आणि 6 षटकारास 1000 रुपये राहतील. याची दिव्यांश फायटर संघाच्या प्रत्येक फलंदाजाने नोंद घ्यायची. सलग 3 षटकारास 501 आणि सलग 6 षटकारास 1001 रुपये. पुढील चेंडू सौरभ यांचा सामना करतील सूरज. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला या आधीच्या चेंडूवरती. पुन्हा एकदा प्ले आणि मिस बॉडी लाईन वरती चेंडू, परंतु काही समजू शकले नाही. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू सौरभ बोडरे यांनी हाताळला होता. अजून एक पारितोषिक येतंय दिव्यांश फायटर संघाकडून. सचिन कोळेकर यांनी लावलेले पारितोषिक सलग 3 षटकारास 501 रुपये, म्हणजे सलग 3 षटकारास 1001 रुपये. बाबू महाराज आणि सचिन कोळेकर. बॅटची एज बॉल जातोय थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. थोडेसे होते इथे मिस फिल्डिंग. रनआउटची संधी होती परंतु बॉल हातामध्ये घेऊ शकले नाही सुदर्शन. या ठिकाणी थोडंसं क्षेत्ररक्षणावरती भर द्यावा लागेल. दिव्यांश फायटर संघ हळूहळू चाललेला आहे आपल्या टार्गेटकडे. सुंदर अशा रनांचा पाठलाग चालू आहे अद्याप तरी, परंतु पॉवर प्ले नंतर सुद्धा याच धावगतीने त्यांना धावा जमवाव्या लागतील. पुढील चेंडू सौरभ बोडरे यांचा सामना करतील अजित बुन. सुंदर असा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने टोलवला आणि इथे आपल्याला पाहायला मिळते मिसफील्ड. सुंदर असं बॅकअप तिकडे पाहायला मिळते आपल्या कव्हर्सच्या फिल्डरचा आणि या ठिकाणी 2 धावा पळून पूर्ण. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. 4 रन कमी पडलेले आहेत रिक्वायर्ड रन रेट नुसार. अठरा चेंडू आणि 59 धावा करायचे आहेत. 19 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये. हॅलो माइक चेक. 19.20 चा रिक्वायर्ड रन रेट. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 मोठे फटके मारावे लागतील दिव्यांश फायटर संघाला. दोन्ही बॅट्समन
सुंदर असा खेळ करत आहे दिव्यांश फायटर संघासाठी, पण धावगती आपल्याला वाढवावी लागेल, गेअर शिफ्ट करावे लागतील आपल्याला आता, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग आपण करतोय. पुढील होणारा सामना थंडरबर्ड वर्सेस एसके रॉयल्स. एसके रॉयल संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. निर्णय अद्यापही पॅव्हलियन मध्ये आलेला नाहीये, आपला निर्णय कळवायचा आहे. एसके रॉयल संघ वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत राहुल ठोंबरे. त्यांचा सामना करतील स्ट्राइक वरती बॅट्समन सूरज मोहिते. आपल्या संघासाठी पाहूया किती धावा जमवत आहेत. त्यांना पहिल्याच चेंडूवरती एक जीवनदान मिळाले होते. राहुल ठोंबरे यांचा पहिलाच अतिरिक्त चेंडू वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये होते एक धावेची भर. पॉवर प्ले नंतर दिव्यांश फायटर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या धावसंख्येवरती. बिनबाद 33, परंतु मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा पंजांच्या हात जमिनीला समांतर येतोय अतिरिक्त धाव. सलग 2 वाईड चेंडू. कुठेतरी राहुल यांना आपल्या दिशेवरती कंट्रोल करावं लागेल. आपली गती कमी असली तरी चालेल, परंतु आपली दिशाही योग्य असावी. पुढील चेंडू कॅचचा प्रयत्न, परंतु प्लेयर बॉलवरती आले नाहीत, त्यांनी वेट केला तिथे बॉलचा. या ठिकाणी एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाते 1 ने पुढे. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 35 धावसंख्येवरती. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहतोय थोडासा बदल केला जातोय अभिद आयगुडे कर्णधार यांच्या मार्फत, आणि त्यांना साथ देतील ते पूर्ण श्रीराम वॉरियर्स संघाचे खेळाडू. आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हर लावलेला आहे. तिथे लॉंग ऑफचा एक खेळाडू दिसतोय आपल्याला, आणि लॉंग ऑन, आणि 2 खेळाडू दिसत आहेत ते डीप मिड ऑन क्षेत्रात. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु प्ले आणि मिस काही समजू शकलेले नाहीत. प्लेयर अजित उर्फ बुन. या ठिकाणी एक डॉट चेंडू आपल्या संघावरती प्रेशर क्रिएट करेल दिव्यांश फायटर संघ. आपण 91 धावांचा पाठलाग करतोय. शेवटपर्यंत मॅच मध्ये आपल्याला टिकून राहावं लागेल. धावसंख्या आणि रिक्वायर्ड रन रेट आपल्याला आटोक्यात ठेवावं लागेल. पुढील चेंडू राहुल यांचा. पुन्हा एकदा कॉपी आणि पेस्ट पाहायला मिळते आपल्याला. पुन्हा एकदा तोच चेंडू आणि तोच फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा अजित बुन कुठेतरी चुकलेले आहेत, आणि चेंडू जातोय सरळ विकेट किपर अभिद आयगुडे यांच्या हातात. सुंदर अशी कमबॅक पाहायला मिळते आपल्याला राहुल ठोंबरे यांच्याकडून. ओव्हरीच्या सुरुवातीला कुठेतरी वाटलं होतं की दिशा खराब, परंतु आता योग्य असं कंट्रोल त्यांनी आपल्या बॉलिंग मध्ये दाखवलेले आहे. पुढील चेंडू राहुल यांचा. सामना करतील पुन्हा एकदा बुन. फुलटॉस चेंडू पाहायला मिळतोय आकाश वाघ बॉलच्या मागे. सुंदर असा गॅदर, आणि या ठिकाणी फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येमध्ये. 14 बॉल आणि 55 धावा करायचे आहेत आपल्याला. दिव्यांश फायटर याची नोंद घ्यायची. आपल्याला गेअर शिफ्ट करावे लागतील. कुठेतरी मोठे फटके आपल्या बॅटमधून येणे अपेक्षित. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये मारलेला आहे. तिथे डीप मध्ये प्रोटेक्शन असेल. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु कोणताही या ठिकाणी बळी नाहीये. बॅट्समन सेफ पोचतील आपल्या घरात. राहुल ठोंबरे यांचा पुढील चेंडू. सामना करतील सूरज मोहिते. कुठेतरी आपल्याला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आयोजक कमिटीकडून एक निर्णय येतोय. सर्व संघांच्या संघ मालकांनी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. पॅव्हलियन पाशी यायचंय सर्व संघांचे संघ मालक. आपल्याला सामना कमिटीकडून एक निर्णय येतोय. सर्व संघांचे संघ मालक पॅव्हलियन मध्ये यायचंय, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती
3 षटकानंतर 39 धावा. 12 चेंडूंमध्ये बनवायचे 52 धावा. माईक चेक. 12 चेंडू आणि 52 धावा. 26 धावा दोन्ही ओव्हरमध्ये काढावे लागतील. म्हणजे 2 मोठे फटके मारून आता उपयोग नाही, तर फक्त 2 सिंगल आपल्याला काढायचे आहेत ओव्हरीमध्ये आणि 4 मोठे फटके मार. सर्व संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे की पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. फक्त संघ मालक. पुढील होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस थंडरबर्ड. पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी 4थे षटक हाताळत आहेत अभि धायगुडे, स्वतः कर्णधार श्रीराम वॉरियर संघ. सुंदर असा फटका पाहूया. बॉल खाली क्षेत्ररक्षक येतायत का आणि हा निर्णय काय येतोय पाहूया. निर्णय येतोय पंचांच्या हात आकाशाला जात आहेत आणि हा येतोय षटकार. प्लेयरच्या डोळ्यावरती थोडासा सूर्यप्रकाश येत असावा. थोडस मिसजजमेंट पाहायला मिळते आपल्याला बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक यांच्याकडून. हा चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय षटकार. 46 धावा करायच्या आहेत 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडूंमध्ये 7-8 मोठे फटके पाहायला मिळाले, तर कुठेतरी हा सामना दिव्यांश फायटर जिंकू शकते. पुन्हा एकदा मोठा फटका आणि पुन्हा एकदा डीप मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार. सलगचा दुसरा षटकार. 10 चेंडू आणि 40 धावा बनवायचे दिव्यांश फायटर संघाला. 10 चेंडूंमध्ये 40 धावा. 10 चेंडूंमध्ये 6 षटकार आणि 1 चौकार. कुठेतरी आपल्याला विजयाच्या जवळ जाऊन पोहोचू शकतो. सूरज मोहिते यांना पहिल्याच चेंडूवरती अभि यांच्या जीवनदान मिळालेलं होतं, त्याचा फायदा कुठेतरी आपल्या टीमसाठी करून देत आहेत सूरज मोहिते. परंतु विजयाच्या जवळ नेण्यात सफल होत आहेत का पाहावं लागेल आपल्याला विजय मोहिते. पुढील चेंडू अभि धायगुडे यांचा. सलगचे 2 षटकार पाहायला मिळाले. कुठेतरी कमबॅक करावे लागेल अभि धायगुडे यांना. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय बॉलरच्या डोक्यावरून. सलगचा 3रा षटकार आणि बाबू महाराज यांनी लावले होते 501 रुपयाचं पारितोषिक, ते जातंय सूरज मोहिते यांच्याकडे. सलग 3 षटकार कॅप्टन अभि धायगुडे यांच्या बॉलिंग वरती. 501 रुपया बाबू महाराज आपण जमा करायचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सूरज मोहिते यांना देण्यात जाते पारितोषिक. बाबू महाराज नोंद घ्यायची आहे. कुठेतरी आपण कान बंद नाहीत करायचे, आता कान उघडे ठेवून ऐकायचे की 501 रुपये आपण जमा करायचे. सलगचे 3 षटकार पाहायला मिळालेले आपल्याला अभि धायगुडे यांच्या बॉलिंग वरती. 3 चेंडू आणि 3 षटकार. सुंदर अशी बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला सूरज मोहिते यांची, पण कुठेतरी थोडस लेट होताना दिसतंय का ते पाहावं लागेल. या ठिकाणी 1-1 डॉट चेंडू प्रेशर बनवेल दिव्यांश फायटर संघावरती. 9 चेंडू आणि 34 धावा बनवायच्या दिव्यांश फायटर संघाला. 9 चेंडूंमध्ये 34 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 धावसंख्येवरती. 9 चेंडू आणि 34 धावा म्हणजे जवळपास 9 चेंडू मध्ये 5 षटकार मारायचे तर 30 धावा आणि कुठेतरी 3 धावा जमावे लागतील. 9 चेंडू 34 धावा. अभि धायगुडे थोडेसे प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहे. सलगचे 3 षटकार आले होते. सुंदर असा फटका स्वीप मारलेले आहे. डीप फाईन लेगला चेंडू होतोय सीमारेषा पार. चेंडू जातोय चौकार. कुठेतरी 12 चेंडू आणि 52 धावा हव्या होत्या. तिथून आता समीकरण थोडस जवळ आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. 8 चेंडूंमध्ये 30 धावा.
दिव्यांश फायटर संघाला 8 चेंडू आणि 30 धावा. सूरज मोहिते यांना पहिल्याच चेंडूवरती ते जीवनदान भेटले होते आणि आता वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळत आहे सूरज मोहिते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतील एज आणि या ठिकाणी येतो एकच सिंगल धाव. संघाची धावसंख्या जाते 1 धावेने पुढे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 62 या धावसंख्येवरती. पुढील चेंडू अभि दायगुडे यांचा. 7 चेंडूंमध्ये 29 धावा करायच्या असतील. खूपच इम्पॉर्टंट असा हा चेंडू असेल. या चेंडूवरती मोठा फटका आला तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये आपले आव्हान राखून ठेवतील दिव्यांश फायटर संघ. 7 चेंडू 29 धावा. महत्वाचा असा चेंडू. फुल टॉस चेंडू होता परंतु मोठा फटका मारण्यामध्ये कुठेतरी होताना दिसते चूक. राहुल थोडेसे फंबल करतायत परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते गॅदर करू शकले नाहीत. बॉलर थोडंसं थ्रो मध्ये होते चुकी. जिथे थ्रो डायरेक्ट यायला पाहिजे होता तिथे 1 बाउन्स थ्रो टाकलेला होता आणि या ठिकाणी आल्या 2 धावा. 6 चेंडूंमध्ये करायच्या आहेत 27 धावा. 6 चेंडू 27 धावा. कुठेतरी 26 धावा करायच्या होत्या परंतु 6 चेंडू आणि 27 धावांचे आव्हान दिव्यांश फायटर संघापुढे. 26 करायच्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये आल्या 25. आता हवे असतील 27. कुठेतरी आता जशी फटकेबाजी केली तशीच फटकेबाजी करावी लागेल सूरज मोहिते यांना आणि जो कुठला एका दुसरा चेंडू येईल त्यामध्ये अजित बुन यांना सुद्धा फटकेबाजी करावी लागेल. सूरज मोहिते सुंदर अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 49 धावसंख्येवरती खेळत आहे सूरज मोहिते. अर्धशतकाच्या अगदी जवळ आपण पाहतोय त्यांना. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचे शिकार झाले असते सूरज मोहिते पण कुठेतरी आता अर्धशतकाच्या जवळ जाताना दिसत आहेत आपल्याला. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी डेथ ओव्हरचे षटक घेऊन येत आहे सुदर्शन. 6 चेंडू आणि 27 धावा. कुठेतरी 4 मोठे फटके आणि 3 धावा जमवाव्या लागतील. पाहूया आपण इथं सुपर ओव्हरचा पण चान्स असेल दोन्ही संघांना. सूरज मोहिते यांना 4 मोठे फटके मारावेच लागतील कंपल्सरी जर सामना जिंकायचा असेल तर दिव्यांश फायटर संघाला. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी मिस टायमिंग होत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक डंप्या आणि यांनी सोडलेला कॅच. या ठिकाणी येत आहेत 2 धावा. रनआउटची संधी असेल परंतु पंचांनी निर्णय फेटाळलेला आहे. प्लेयर पोचताय सेफ असं आपल्या घरात. या ठिकाणी कोणतीही विकेट नाही आणि सूरज मोहिते यांची 50. 17 चेंडूंमध्ये 51 धावा केलेल्या आहेत सूरज मोहिते यांनी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु मिस झालेले आहेत. त्यांना अर्धशतकापाशी काही नाही. आपल्या संघाला विजयाच्या पलीकडे न्यायचं त्यांचं लक्ष असेल. 4 मोठे फटके मारावे लागतील त्यांना आता जर सामना इक्वल करायचा असेल तर. 4 चेंडू 4 षटकार मारावे लागतील. या ठिकाणी येतं वाईड चेंडू. इथे होती रिव्ह्यूची मागणी. आपण पाहूया या चेंडूवरती वाईड असेल का. पंच सार्थक कुदळे आपण पॅव्हलियनशी संपर्क करायचा आणि हा निर्णय कळवायचा आहे. 4 चेंडूंमध्ये समीकरण होते ते 25 धावांचे. हा खूपच इम्पॉर्टंट चेंडू असेल आणि शफलचे निर्णय पाहिले जातील दोन्ही. खूपच निर्णायक असा चेंडू असेल. पाहूया निर्णय काय येतोय. दोन्ही पंच निर्णय कळवायचा आहे
आपल्याला रिव्ह्यू घेऊन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. दोन्ही पंच आपल्याला वार्तालाप करून निर्णय कळवतील. 4 चेंडूंमध्ये 25 धावा करायच्या होत्या. आणि हा चेंडू पंच निर्णय काय असेल? हा चेंडू वाईड चेंडू. निर्णय आधीचाच राहील आणि 4 चेंडूंमध्ये आता 24 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 4 चेंडू आणि 4 षटकार आपल्याला मारावे लागतील. सूरज मोहिते आपण करू शकता. आपण 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारले होते. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव येते. 4 चेंडू आणि 23 धावांचे लक्ष्य. मागच्या ओव्हरमध्ये सूरज मोहिते यांनी सलग 3 षटकार मारले होते. आता मारावे लागतील सलग 4 षटकार. सूरज मोहिते 4 चेंडू 23 धावा. आणि हा नो चेंडू येतोय. फ्री हिट असेल याच्या पुढचा चेंडू. थोडस बॉलर थोडेसे कुठेतरी ते प्रेशर मध्ये पाहायला मिळत आहेत. लाईन आणि आता लेंथ सुद्धा त्यांची बिघडलेली आहे. कुठेतरी सूरज मोहिते यांचं प्रेशर त्यांनी घेतलेलं आहे. सुदर्शन यांना आपल्या लाईन आणि लेंथ वरती कंट्रोल करावे लागेल. 4 चेंडू 22 धावा आणि पुढील येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. यावरती त्रिफळाची आणि कॅच आउट आपण होणार नाहीत. फक्त रनआउटची विकेट असेल. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू. सोन्याची संधी सूरज मोहिते यांना. स्लॉट मध्ये चेंडू आणि चेंडू जातोय एज लागून फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, परंतु येत नाही कोणतीही धाव येते. डॉट चेंडू. सुंदर असा फ्री हिटचा चेंडू हाताळला तो सुदर्शन यांनी. आणि कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय दिव्यांश फायटर संघ विजयापासून थोडस आता दूर जात असताना. 3 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. कुठेतरी पुन्हा एकदा नो बॉल आला तर हे समीकरण होऊ शकतं. पुन्हा एकदा लागते बॅटची एज. बॉल जातोय थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये आणि आता समीकरण खूपच लांब गेलेलं आहे. 2 चेंडूंमध्ये 22 धावा. सुंदर असा पाठलाग पाहायला मिळालेला होता आपल्याला शेवटच्या षटकापर्यंत दिव्यांश फायटर संघाचं. पण कुठेतरी फाईट देताना थोडीशी चूक झालेली पाहायला मिळते. सुंदर असा पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल खाली आलेला आहे. सौरभ बोडरे पुन्हा एकदा सुटते कॅच. थोडंसं मिसकम्युनिकेशन पाहायला मिळते दोन्ही फिल्डरच्या मध्ये. आकाश वाघ आणि सौरभ बोडरे यांच्यामध्ये थोडंसं होतंय मिसकम्युनिकेशन. हॅलो माईक चेक. हॅलो. आणि शेवटचा चेंडू. पुढील होणारा सामना. सुंदर असा फटका. शेवटचा फटका. चांगली अशी फिनिश पाहायला मिळते. परंतु कुठेतरी विजयापासून थोडंसं आपण दूर राहिला दिव्यांश फायटर. योग्य अशी फाईट आपल्याला पाहायला मिळाली दिव्यांश फायटर संघाकडून. कुठेतरी शेवटच्या ओव्हरपर्यंत आपले आव्हान त्यांनी राखून ठेवलं होतं. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये सुदर्शन यांचे 2 वाईड आणि 1 नो नंतर कमबॅक पाहायला मिळाला. पुढचा होणारा सामना SK रॉयल्स वर्सेस थंडरबर्ड. SK रॉयल्स आपला निर्णय कळवायचा आहे. लवकरात लवकर आपल्याला दोन्ही सामन्यांच्या मधील जे अंतर असेल ते कमी करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये पण आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे. SK रॉयल्स संघ कर्णधार आपला निर्णय कळवायचा. SK रॉयल्स संघ. ओके धन्यवाद. पॅव्हलियन मध्ये निर्णय थोडासा लेट पोहोचला आपला. SK रॉयल्स संघ यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. थंडरबर्ड संघ आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे आणि SK रॉयल्स संघ आपली टीम घेऊन कर्णधार आपली टीम घेऊन ग्राउंड मध्ये जायचंय. चला पंचांना नवीन बॉल पुरवायचा आहे. कमिटी नवीन चेंडू पुरवायचा आहे पंचांना.